नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेवया कशा करायच्या ते बघणार आहोत. आता कसा उन्हाळा चालू झाला आहे, आता माझा शेवयाचा सीझनसुद्धा चालू झाला आहे. त्याच्यामुळं तर आता माझे रोज व्हिडिओ येत नाही आहेत. आता ही आहे आपली शेवयाची मशीन. उन्हाळ्यामध्ये हा शेवयांचा बिझनेस खूप चांगला चालतो. तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये काय करायचा असेल बिझनेस, तर तुम्ही शेवयाची मशीन अवश्य घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपलं 25 ते 30 हजारापर्यंतचं भांडवल गुंततं, पण प्रॉफिट पण आपल्याला खूप छान प्रकारे आपण शेवयाच्या मशीनकडे जाऊयात. आता इथं खाली आपण खालची थाळी बसवणार आहोत, ज्यातून शेवया बाहेर येतात ती. आता ह्या माझ्याकडं 2 थाळ्या आहेत. ही आहे 12 नंबरची. ह्याच्यामध्ये थोड्या मोठ्या शेवया होत्या. आणि आणखीन एक माझ्याकडे थाळी आहे, ही आहे 10 नंबरची. ह्याच्यामध्ये बारीक शेवया येतात, खिरीच्या शेवया आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये ह्या बारीक शेवया येतात. अशा 2 थाळ्या माझ्याकडे आहेत ह्या. आता आपण बारीक शेवई करणार आहोत, त्यासाठी आपण 10 नंबरची ताटली आता या साच्यामध्ये टाकू. ही मोठी बिळाची ती ताटलीवर ठेवायची आणि बारीक बिळाचं खालच्या साईडला येईल असं ती ताटली बसवायची. आणि इथं अशी गोल राऊंड करून आपल्याला हा साच्या खाली बसवून घ्यायचा आहे, असं गोल फिरवत. आता ही थाळी आपली बसवून झाली आहे. हा माझ्याकडे 3 किलो रवा घेतला आहे आपण. एकदम बारीक 0 नंबरचा रवा आहे. आणि ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीला. यामुळे शेवया खूप छान लागतात. आणि ना माझ्या बोटाला लागले ना, त्याच्यामुळं ते बोट मी वर उचललं, ते खूप दुखतं आहे, बोट चेंबलं माझं. आता हे शेवयामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण हा शेवयाचा रवा भिजवून घेणार आहोत. आणि हा आपल्याला असा थोडासा मोकळसरच ठेवायचा आहे, असा लगदा असा नाही मळायचा आपल्याला. आणि थोडं थोडं पाणी टाकत हे काय या प्रकारे अशी मूठ झाली पाहिजे त्याची, पण दिसताना असा मोकळा दिसला पाहिजे, असाच रवा आपल्याला भिजवायचा. आता आपण हा मशनीमध्ये टाकून घेऊया. आता ह्या मशनीच्या वरच्या भागामध्ये आपल्याला हा रवा तिथं टाकून घ्यायचा आहे. आणि पूर्ण गच्च नाही भरायचं, थोडा थोडा अगदी रवा टाकत जायचा. अगदी आपल्याला तो हलवता सुद्धा आला पाहिजे व्यवस्थित. आता आपण ही मशीन चालू केली आहे आणि थोडासा हात सांभाळूनच असं या प्रकारे थोडं थोडं हलवत. ठीक आहे, मी त्यासाठी चमचा घेते. ह्या चमच्याने हलवून आपण असं थोडंसं पीठ व्यवस्थित हे करायचं. आणि मग आपल्या खालनं ह्या थाळीतून शेवया यायला सुरुवात होते. ह्या बघा, आपल्या शेवया यायला सुरुवात झाली. आता ह्या शेवया अशा खाली येतात आणि खूप छान बारीक शेवया तयार होतात ह्याच्यात. माझ्याकडे दरवर्षी भरपूर सीझन येतो शेवयासाठी. ह्या बघा, आणि अगदी लांब सडक केसासारख्या अगदी शेवया तयार होतात. ह्या बघा किती बारीक शेवई आहे. आता ही अशी तोडायची इथून. आता भरपूर अशी ताटामध्ये तयार झाली ना की ती थोडीशी एका हाताने अशी तोडून ती आपण अशी दोरी बांधलेली आहे तिकडे घरामध्ये, आणि अशा त्याच्यावर दोरीवर पसरवायच्या. या अशा प्रकारे आपण सर्व शेवया करून घेणार आहोत. हा उन्हाळ्यामध्ये चालणारा खूप छान बिझनेस आहे. जर तुम्हाला या शेवयांविषयी काय माहिती हवी असेल तर तुम्ही अवश्य मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी सर्व फ्लेवरचे सुद्धा शेवया करते, अगदी मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, पायनॅपल आणि कुल्फी फालुदा. सर्व फ्लेवर आमच्या इथं खूप छान चालतात आणि माझ्याकडे खूप फ्लेवरच्या ऑर्डर्स असतात. आता आपण ह्या शेवया दोरीवर 1 तासभर फक्त ठेवणार आहोत आणि काढून घेणार आहोत.
आणि खाली सांडू नये म्हणून मी आपलं पोतं टाकलं आहे तिथं खाली. तुम्ही पण तो तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा खूप छान चालतो हा बिझनेस. शेवयाची मशीन जर तुमच्या आसपास नसेल तर तुम्ही अवश्य शेवयाची मशीन घेऊन शेवईचा बिझनेस करू शकता. खूप छान बिझनेस आहे आणि गावाकडे तर सर्रास शेवया करून घेतल्या जातात. तुम्हाला जर मी ही शेवया करण्याची पद्धत जी शिकवली ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि आपण मँगो शेवया सर्व फ्लेवरच्या शेवयासुद्धा पाहणार आहोत. तर हे सर्व पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.